आले सगळे क्लासमध्ये? हो संपदा मॅम. ओके. शुभ संध्याकाळ सगळ्यांना. शुभ शुभ संध्याकाळ संध्याकाळ मॅम. मॅम. शुभ संध्याकाळ मॅम. शुभ शुभ संध्याकाळ संध्याकाळ. मॅम. कसा गेला तुमचा मागचा आठवडा? परीक्षा झाल्या सगळ्यांच्या की आहेत, चालू आहेत? नाही मॅम माझ्या 3 अजून आहे. अजून 3 आहेत. अच्छा. आयुष तुझी? काय मॅम? तुझी परीक्षा संपली की आहे अजून? आहे अजून. अजून आहे. ऑक्टोबर चालाय. अच्छा. मग आपण प्रार्थनेने वर्ग सुरू करूया आपला. मॅम मी हा. पहिला कडवा म्हणू. हा, आज मॅम तिघं मी आहात. मी दुसरा कडवा म्हणू. हा, आणि आयुष तिसरं बोलेल. ठीक आहे. चला करूया सुरुवात. मॅम मी मीठ म्हणू का पहिलं कडवं? पहिलं ऋत्विक, दुसरं स्वरित आणि तिसरं आयुष. हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसास्म वागणे. हीच आमची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा भेद सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अनपणा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसास्म वागणे. हीच आमची प्रार्थना. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. आयुष तिसरं कडवं बोलतो. हीच्या आमची प्रार्थना आणि हीच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. पुढे हिस्सा कडवा. अच्छा, कोणाला येतं तिसरं कडवं? हा, म्हण ऋत्विक. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले. पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो तो पुन्हा पुन्हा ना लाभणे. लाभणे. माणसाने माणसाशी माणसासम वागणे. हीच आमची प्रार्थना. प्रार्थना. ठीक आहे. छान म्हटलं सगळ्यांनी. आज आपण आता काय करूया, आपला जो सगळ्यात पहिला आपण धडा घेतला होता आमची सहल म्हणून, तो धडा आपण आज त्याची उजळणी करूया, रिव्हिजन करूया. ठीक आहे. आमची सहल 17वा धडा आहे, पान नंबर 30. मॅम हा, बरोबर. आमची सहल. कोण कोण सहलीला गेलंय मला एकेकाने सांगायचं. तुम्ही कुठे कुठे सहलीला गेला होता, तिथे काय काय केलं होतं सांगता येईल? सांग बरं आयुष. मी माझे पेरे स्कूल मध्ये एक ट्रिप मध्ये गेले. कुठे गेला होता? एक ट्रिप पेरेवाल स्कूल मध्ये मी ट्रिप मध्ये गेले.
तिच्या ट्रिप मध्ये आम्ही फायर स्टेशन गेलो होतो. अच्छा, आणि काय काय केलं होतं तिथे? फायर स्टेशन मध्ये बघलो होतो. हम्म. पाणीचा हाय अजून रोड तिथे राहतो. अच्छा, आणि ऋत्विक तू कुठे गेला होतास सहलीला? मी स्कूल ट्रिप मध्ये हम्म. बँगलोर पॅलेसला गेलो होतो. अच्छा, ट्रिप मध्ये. पाहिला तुम्ही बँगलोर पॅलेस? हो. अच्छा, आणि स्वरित कुठे गेला होता सहलीला? मी शाळेत जात नाही मॅम. मी नुसतं अच्छा, घरी बसते. माझ्याकडे काही स्कूल ट्रिप नाहीये. पॅरेंट्स बरोबर गेला असशील, आई बाबांबरोबर गेला असशील, कधी काही अं, असं गेलायस? हा मॅम, मी बेंगलोरचा विधानसौधाला गेलो होतो. माझा आजी आजोबा अं, आणि माझी अं, मम्मी आणि डॅडी सोबत. छान, मग तुमची पिकनिक बँगलोर विधानसौधाला जाऊन आली. ठीक आहे, मग आज आपण हा धडा घेऊया. प्रत्येकाने एक एक परिच्छेद वाचायचा. कोणापासून सुरुवात करायची? आमची सहल. सगळ्यांनी हात वर केले, मग पहिलं कोण वाचणार? आपण रोल नंबर वाईज घेऊया. पहिला आयुष वाच, मग ऋत्विक वाच, मग स्वरित आणि इरा. पहिला परिच्छेद वाच आयुष. आमची सहल गावाच्या अमराईमध्ये गेली होती. सहलीला वर्गातील सर्व वर्गात सर्व मुले मुली आल्या होत्या. बाईंनी सगळ्याच्या जेवणाच्या डबे व पाण्याच्या बाटल्या आणायला सांगितले होते. चित्रकलेचे साहित्यही बरोबर घ्यायला सांगितले होते. आम्ही आमराईकडे निघालो. रस्त्यावर वेगवेगळ्या आकारांची वेगवेगळ्या प्रकारची झाडे होती. झाडाची दाट सावली रस्त्यावर पडली होती. आम्ही रमत गमत झाडेच्या निरीक्षण करत चाललो होते. रस्त्याने जाताना बाईंनी विविध झाडांची माहिती सांगितली. आमराईमध्ये आम्ही सकाळी 11 वाजता पोहोचलो. तेथे आंब्याच्या खूप झाडे होती. झाडे होती. ती ओळीने लावलेली होती. मी बाईंना विचारले, बाई याला आमराई का म्हणायचे? बाई
म्हणायचे बाई. अगं, का म्हणायचे? कोण म्हणणार? नाल्या राई महानचे दादी जिथे आंब्याची अनेक झाडे लावून ती जो पासलेली असतात त्याला आमराई महानातात पोपट कोकिला पुरे आयुष छान चिमण्या वाचलंस तू. छान वाचलंस आयुष. आता पुढचं ऋत्विक वाच. पोपट कोकिळ चिमण्या कावळे साळून साळुंक्या असे कितीतरी पक्षी झाडावर बसले होते. त्यांचा किलबिलाट चालला होता. पक्षी आनंदाने उडत होते. आम्हीही आनंदाने बागडत होतो. आम्ही लपाछपी शिवणापाणी ऊन सावली असे खेळू वायान पडलेल्या कैया गोळा केल्या. कैऱ्यांचा चत्ता मट्टा केला. आम्ही सहभोजन केले. छान ऋत्विक, छान छान. आता स्वरित वाच. त्यानंतर बाईने आम्हाला चित्रे काढायला सांगितले. आंब्याच्या झाडावर पोपट आंबा खातो आहे असे चित्र मी
काढले. कोणी कैऱ्यांनी कैऱ्यांनी लगडलेले 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 झाड काढले. तर कोणी खूप पक्षी बसलेले आंब्याचे झाड काढले. कोणी आंब्याचे चित्र काढले. तर कोणी कैरा गोळा करणारी खेळणारी खेळणारी मुले काढलेली. बाण सवांची चित्रे बघितली. त्यांनी आम्हाला कैरी व आंबा यातला फरक सांगितला. कैरीपासून आंब्यापासून बनवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या पदार्थांची नावे सांगितली. छान स्वरी, छान वाचल्यास. आता इरा वाचतेस पुढचं शेवटचा परिच्छेद. वाच. सायंकाळी आम्ही ह्या पुढे वाच ना. आम्ही घरी परतलो. एक एक वाच ना तू. लो हा पुढे. छान. मॅडम तिला ना ए ची मात्रा पर्यंतच झालंय, तिला ओ औ च येत नाही, तर त्याला थोडीशी मदत करावी लागते तिला. हो चालेल, करते मी तुला मदत करते. हा बरोबर. दिवसभर खे बरोबर आहे. हा नाही, नू नाहीये. काय आहे बघ, अळ आहे ना. अळला काय आहे, ऊ ची मात्रा आहे ना, मग काय झालं. हा बरोबर. खेळून हा बरोबर आहे. हा गडू बरोबर. हा ते अम आहे ना, लांब.
लांब नंतर काय आहे? ब प प पर्यंत लांब पर्यंत पर्यंत आणि पुढे चा त पर्यंत. हा पर्यंत हा चा हा ला नाही लू हा न डे हा खी ल हा आम बरोबर आम आम्ही हा आम्ही हा ठकर बरोबर आहे. ठकरली थकलो ठकलो हा न न व न ह तो तो हा उ हम्म ल ड उडल उलट उलट हम्म आम हम्म हम आम्हाला हमाला आम्हाला हा खूप आनंद उत्साही आनंदी आनंदी आता सोपं आहे पुढचं. हा हा काय आहे? व हा टा वटा नाही व ता हा जे हा ट वा ने हा बरोबर वा हा त ट बरोबर ट हा हिट नाही होट होते हा छान प्रयत्न केला सिरा. आता आपण प्रश्नोत्तर घेऊया. ठीक आहे. ठीक आहे. सगळ्यांनी छान प्रयत्न केला. सगळ्यांना शाबास. लक्षात आला तुम्हाला धडा? हा धडा कशाविषयी आहे? सहलीविषयी आहे. मुलांची सहल म्हणजे पिकनिक गेली होती, त्याचं वर्णन करणारा हा आपला धडा आहे. तर त्यात सुरुवातीला काय सांगितलंय? आमची सहल गावच्या आमराईमध्ये गेली होती. आमराई म्हणजे जिथे खूप आंब्याची झाडं असतात. सगळी जागा आंब्याच्या झाडांनी भरलेली असते, त्याला आमराई असं म्हणतात. मग आमराईमध्ये सहलीला जाण्यासाठी बाईंनी काय काय आणायला सांगितलं होतं मुलांना? सांग, काय काय आणायला सांगितलं होतं? वाच. जेवणचा डबे आणि काय? जेवणाचा डबा आणि काय आणायला सांगितलं होतं? 3 गोष्टी सांगितल्या होत्या बाईंनी आणायला. जेवणाचा डब्बा, त्यानंतर पाणीच्या बॉटल आणि सांगितले होते. काय लिहिलंय? वाच ऋत्विक. कलेचे सामान बाईंनी काय आणायला सांगितलं होतं? पिकनिक जाणार, सहल जाणार, तर सगळ्यांना जेवणाचे डबे, पाण्याच्या बाटल्या आणि चित्रकलेचे साहित्य. म्हणजे तुमचे जे कलर्स असतात, स्केच पेन, क्रेयॉन्स, पेपर, पेन्सिल, इरेझर, हे सगळं त्याला आपण म्हणतो चित्रकलेचं साहित्य. ड्रॉइंग ज्याने करतो ते आणायला सांगितलं बाईंनी. मग ह्या सगळ्या मुलांची सहल आणि त्यांच्या बाई आमराईकडे निघाल्या. रस्त्यावर त्यांना काय दिसलं? वेगवेगळ्या आकाराची, वेगवेगळ्या प्रकारची झाडं होती. आणि ही सगळी मुलं आरामात रमत गमत झाडांची निरीक्षणं करत रस्त्याने चालली होती. त्यानंतर ते 11 वाजता पोहोचले आणि ती सगळी झाडं पाहून एका विद्यार्थ्याने बाईंना विचारलं की ह्यांना आमराई असं का म्हणतात? तेव्हा बाई म्हणाल्या, राई म्हणजे दाट झाडी, गच्च झाडी, दाट, घट्ट, जवळ 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 अशी खूप झाडं असतात, त्याला म्हणतात दाट झाडी. तर इथे आंब्याची अनेक झाडं लावून ती मोठी झाली आहेत, म्हणून त्याला आमराई असं म्हणतात. मग मुलांनी कोणते पक्षी पाहिले आमराईमध्ये? पोपट, कोकिला, हम्म, पोपट,
पोपट, कोकिला, चिमण्या, कावळे, कव्वा, सावत्या, साळुंकी पाहिजे तुम्ही? कावळे, कशी असते? स्वरित पोपट. साळुंकी कोणी पाहिली आहे? साळुंकी कशी असते? साळुंकी माहितीये तुम्हाला? एक असा ग्रे- नाही ग्रे- मॅम. नाही माहित मॅम. आपण त्याला मराठीत मैना असं पण म्हणतो. मैना कधी तुम्ही ऐकलंय? त्या पक्ष्याला पिवळी चोच असते आणि त्याचा कलर डार्क ब्राऊन असतो आणि त्याचे पाय सुद्धा पिवळ्या रंगाचे असतात. त्या पक्ष्याला आपण मैना असं म्हणतो. मैना किंवा साळुंकी असं म्हणतो. ब्राऊन तपकिरी, गडद तपकिरी काळसर रंगाचा तो पक्षी असतो. चोच आणि पाय पिवळे असतात. त्यावरून आपल्याला तो ओळखता येतो. तुमच्या घराच्या आसपास जर झाडं असतील मॅम. किंवा बिल्डिंगच्या आसपास एखादं पार्क असेल तर तुम्हाला तो हो मॅम. बघता येईल. माहितीये. माहितीये ना? छान. आता पुढे जाऊया. त्यानंतर त्यांनी काय केलं? लपाछपी, ऊन सावली असे खेळ खेळले. कैऱ्या गोळा केल्या आणि सगळ्या कैऱ्यांचा चट्टामट्टा केला. चट्टामट्टा करणे म्हणजे काय करणे? मॅम, चट्टामुट्टा आणि गोळ्या करणं म्हणजे काय? गोळा करणं म्हणजे कलेक्ट करणं. आता ते आमराईत गेले त्यामुळे खूप साऱ्या कैऱ्या तिथे पडल्या असतील तर त्यांनी गोळा केल्या. आणि चट्टामट्टा करणं म्हणजे अगदी छान आस्वाद घेत खाणं. अगदी मजेने खाणं त्याला म्हणतात चट्टामट्टा. म्हणजे तुमचं आवडतं एखादं खूप आवडतं फ्रूट किंवा एखादी आवडती रेसिपी तुम्ही अगदी मजेने खातात ना, की वाव किती टेस्टी आहे, त्याला म्हणतो चट्टामट्टा करणं. सपोज तुम्हाला जर इडली सांबार खूप आवडत असेल किंवा मेदूवडा खूप आवडत असेल आणि तो तुम्ही आवडीने खाल्ला टेस्टी म्हणून, किंवा एखादं चटपटीत काही आवडत असेल ते आवडीने खाल्लं तर त्याला म्हणतात चट्टामट्टा करणे. ठीक आहे, समजलं सगळ्यांना? त्यानंतर मग बाईंनी चित्र काढायला सांगितली सगळ्यांनी. मग मला एकेकाने सांगायचं कोणी कोणी कोणती कोणती चित्र काढली. कोणी कोणी कोणती कोणती? गणपतीचं चित्र काढलंय. नंतर अजून कैऱ्या लागलेलं काढली. कैऱ्या लागलेले झाड. पक्षी बसलेलं काढलं कोणीतरी. छान. आणि अजून कैऱ्यावर झाड लागलं. खूप पक्षी बसलेलं आंब्याचं झाड पण काढलं काही मुलांनी. खेळणारी मुलं आंब्याचा पक्षी झाडावर बसले. खाल्लं. आणि मग बाईंनी काय सांगितलं? कैरी आणि आंबा ह्याच्यातला फरक सांगितला बाईंनी. काय असतो कैरी आणि आंब्यातला फरक माहितीये तुम्हाला? आंबा कशाला? आंबा म्हणजे मँगो. आंबट राहतो. अजून आंबा गोड राहतो. आणि अजून अजून काय माहितीये कैरी आणि आंब्यातला फरक तुम्हाला? मॅम, आंबा आंबट असते. आंबा म्हणजे यक्की. अजून कैरी म्हणजे टेस्टी. जो कच्चा असतो, जे फ्रूट कच्चं असतं, ग्रीन असतं, त्याला आपण मराठीत कैरी असं म्हणतो.
पण तेव्हा तेव्हा पिकतं, राईप होतं, तेव्हा त्याला आंबा असं म्हणतो. तर कैरी ही हिरवीगार पिवळा. आणि आंबा बरोबर, आंबा पिवळ्या रंगाचा असतो किंवा थोडासा मॅम क्युरी म्हणजे ग्रीन आंबा. ग्रीन काय आंबा, म्हणते? ग्रीन आंबा आणि आणि कैरी कैरी ग्रीन असते आणि आंबा येलो असतो किंवा ऑरेंज येलोइश असतो. कैरी म्हणजे कच्चं जे असतं, जे फ्रूट कच्चं आहे त्याला कैरी म्हणतात. आणि आंबा ते येल्लो येल्लो ऑरेंज आणि रेड मध्ये राहतो. हं. आणि मग नंतर पुढे काय झालं, संध्याकाळी सगळे घरी परतले. दिवसभर खेळून बागडून लांबपर्यंत चालून देखील आम्ही थकलो नव्हतो. का बरं? का ते थकले नव्हते? कोण सांगणार? मुलांनी खूप चाललं, खूप खेळले, तरी ते थकले का नव्हते? म्हणून ते ट्रिप मध्ये आले आणि ते खूपच मजे करतोय. मज्जा केली ना त्यांनी खूप. आणि जिथे त्यांनी खूप मज्जा मजा येते, केली त्याच्यामुळे ते थकलेच नाही. जिथे आपल्याला खूप मज्जा येते तिकडे थकवा येतच नाही. जर शाळेत तुम्हाला तिकडे पीटी थकतच नाही, आपण ते वस्तू करतच राहतो, खेळतच राहतो. किंवा तुम्हाला आता गणपतीत डान्स करायचा आहे तर तुम्हाला तिथे थकवा येणार नाही. किंवा शाळेत तुमचा आवडता पीटीचा पिरियड आहे, तिथे तुम्ही छान खेळताय, खूप मजा येते, अशा ठिकाणी थकवा येत नाही. माझ्या शाळेत एक पार्क आहे, तिथे जायला मला खूप मजा येते. छान. आता आपण स्वाध्याय घेऊया. एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला, मुलांची सहल कोठे गेली होती? आमराईमध्ये. पूर्ण वाक्यात उत्तर सांग बरं. मुलांची सहल मुलांची सहल अमराईमध्ये गेले होते. गेले. हं, सहल अमराईमध्ये गेली. शाबास. आता पुढचं स्वरित तू सांग. पुढचं उत्तर. सहलीला जाताना मुलांनी काय काय सोबत नेले होते? त्यांचा डब्बा, बॉटल, टिफिन आणि स्केच पेन. त्याला म्हणायचं चित्रकलेचे साहित्य. आता साहित्य. प्रश्न तिसरा. आयुष तू उत्तर सांग. बाईंनी आमराईचा अर्थ काय सांगितला? अरे ठीक आहे, कोण सांगतं? इरा सांगतेस? बाईंनी आमराईचा अर्थ काय सांगितला? तिथे खूप आंब्याचे झाड असतात. दाट झाडी असते. राई म्हणजे दाट, खूप दाट झाडी असते, त्याला आमराई असं म्हणतात. खूप सारे शेवट आंब्याचे झाड असतात. शेवटचं उत्तर कोण कोण देणार शेवटच्या प्रश्नाचं उत्तर? ऋत्विक सांग. आमराईमध्ये मुले कोणते खेळ खेळली? लपाछुपी, पकडापकडी, शिवणापळी, शिवणापाणी, ऊन सावली असे खेळ खेळले. त्यानंतर प्रश्न 2 आणि प्रश्न 3 ते हे आहेत. तुमच्या घरी आंबा व कैरीपासून कोणकोणते पदार्थ बनवतात ते लिहा. तर आंब्यापासून आपण लोणचं बनवतो, मुरांबा बनवतो, आंब्याची काही जण भाजी सुद्धा करतात. काही वेळेला साखरांबा. बरोबर, आम्ही छान. आंब्याचा जॅम पण बनवू शकतो.
गोड लोणचं बनतं, तिखट लोणचं बनतं. एक चुंदा म्हणून पदार्थ असतो, आंबा किसून. आंबाचं जॅम पण. शाबास. तुम्ही सहलीसाठी गेलेल्या ठिकाणाचे वर्णन वर्गात सांगा. हा प्रश्न आपण सुरुवातीलाच घेतला, तुम्ही सगळ्यांनी सांगितलं. आपण आंबाचा ज्यूस पण बनवू शकतो. आंबा ज्यूस किंवा मँगो मिल्कशेक बनवतो, मँगो आईस्क्रीम बनवतो. मॅम मी एकदा मँगो मिल्कशेक पिलं होतं. आईस्क्रीम मॅम मीने मँगो मिल्क घालून ज्यूस पिले. मी एकदा फ्रुटी पिली होती. फ्रुटी प्यायली होती. ओके. आता वाचा व लिहा. एकेकाने वाचायचं. ते 3 हे दिलेले आहेत. 3 पहिले वाक्य. मी वाचू. वाच. झाडे झाडे वेली लावू चला स्वच्छ स्वच्छ. हवा मिळेल आपल्याला. झाडे वेली लावू चला, स्वच्छ हवा मिळेल आपल्याला. स्वरित दुसरं वाच. मॅम मी वाचू. वाच. झाडांची कांजी फुले फळे मिळतील ताजी. झाडांची घेता काळजी, फुले फळे मिळतील ताजी. स्वरित वाचायचं. मध्ये जे प्रश्न 2, प्रश्न 3 आणि प्रश्न 4 त्याचं काय करायचं? तुम्ही स्वाध्यायात सोडवा ते प्रश्न. जर परीक्षा असेल आणि तुमचा अभ्यास असेल, तुम्हाला स्कूलचा अभ्यास असेल, तर पुढच्या आठवड्यात नेक्स्ट वीक मध्ये सोडवलं तरी चालेल. 11 वाजता ते नाही, आपण वाचावं लिहा. प्रश्न क्रमांक 4 नंतरच वाचतोय. नंबर 14 का? झाडे लावू आपण, तरच कमी होईल प्रदूषण. इरा, आता तू परत पहिलं वाचतेस. पहिलं सगळ्यांनी वाचावं लिहा मध्ये पहिलं. झाडे वेली लावू चला स्वच्छ हवा मिळेल आपल्याला. छान. आता ह्याचा जो स्वाध्याय आहे ना, एका वाक्यात उत्तरे लिहा, हा तुम्हाला गृहपाठ आहे. पण जर तुमची शाळेतली परीक्षा चालू असेल, तुम्हाला पेपरची तयारी करायची असेल, कुठला स्वाध्याय? प्रश्न क्रमांक एका वाक्यात उत्तरे लिहा जे आहे ना, अ आ इ तुला ई. त्या बोलावे कसे का? बोलावे कसं नाही, हे जे आता आपण सॉल्व केले ना आमची सहल, ते. नाही, मला आणखी सरांचा स्वाध्याय सापडत नाही. पुढेच आहे तो धडा, संपला की नेक्स्ट पेजवर आहे ना. पान नंबर सांगते थांब. नाही, मला तर सापडले.
ते तुम्हाला लिहायचं आहे, पण जर तुम्हाला स्कूलच्या एक्झामची तयारी करायची असेल तर पुढच्या आठवड्यात लिहिलं तरी चालेल. इथं लाईन्स वर सेंटेन्स राईट करायचे. त्याच्यावरचं प्रश्न क्रमांक 1 मॅम प्रश्न नंबर 1 होमवर्क आहे. हा, होमवर्क आहे जो तुम्ही पुढच्या शनिवारी करा किंवा तुमची परीक्षा, शाळेची परीक्षा संपल्यानंतर करा, चालेल. ठीक आहे, सगळ्यांना ठीक आहे. समजलं धडा व्यवस्थित? परफेक्ट सगळे? छान. आपलं मग मागच्या शनिवारी गुणदर्शन राहिलं होतं ना, कोणाला करायचंय सादर काही? काय म्हणायचंय का तुला काही सगळ्यांनी करा आज थोडं थोडं. आज 4 जण आहोत ना आपण. हा, ऋत्विक पासून सुरुवात करूया. ऋत्विक पासून चल. ऋत्विक, मग आयुष, मग इरा, मग स्वरित. काहीही श्लोक, गाणं, कविता, जोक, मराठीत कविता, हिंदी कविता, काहीही चालेल. मैम हिंदी हिंदी कविता म्हणू? म्हण, चालेल. इब्न बतूता पहन के जूता निकल पड़े तूफान में, थोड़ी हवा नाक में घुस गई, थोड़ी घुस गई कान में, कभी नाक को कभी कान को मलते इब्न बतूता, इसी बीच में निकल पड़ा उनके पैरों का जूता, उड़ते उड़ते जूता उनका जा पहुंचा जापान में, इब्न बतूता खड़े रह गए मोची की दुकान में. व्हेरी गुड. स्वरित, तू काय म्हणतोयस? श्लोक वगैरे किंवा मराठी मी कविता? आरती म्हणणार. सुख करता दुःख करता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची, कंठी झलके माल मुक्ता फारांची, जे देव जे देव जे देव जे देव जे मंगलमूर्ती, दर्शन मात्रे माना कामना पूर्ती, जे देव जे देव ना खचिता फरा तुझ गौरी कुमारा, चंदनाची उटी कुमकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभत तोबरा, रुंजून तीन पुरे चरणी गागरिया, जे देव जे देव जे देव जे देव जे मंगलमूर्ती, दर्शन मात्रे माना कामना पूर्ती, जे देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना, सरळ सोंड वक्र तुंड त्रिनेना, दास रामाचा वाटपा हे सदना, संकटी पावाने निर्वाणी रक्षाने सुरवर वंदना, जे देव जे देव जे देव जे देव जे मंगलमूर्ती, दर्शन मात्रे माना कामना पूर्ती, जे देव जे देव. स्वरा, इरा काय म्हणणार आहेस? म्हण श्लोक. मॅम मी तोपर्यंत आयुष म्हण, मग इरा म्हण. ठीक आहे, म्हण मॅम मी आयुष. हिंदी स्टोरी बोलतोय. ठीक आहे, या वर्गात ठीक आहे. पुढच्या वेळेला आपण मराठीला प्राधान्य देऊया. आता बोल, एक हाथी चालेल. नदी पर पानी पीने आया, उसने एक चूहा और एक बंदर देखा, वे उसके दोस्त थे. उन्होंने नदी के पास एक छोटी सी पोटली देखी. चलो देखते हैं अंदर क्या है, हाथी बोला. चूहे ने पोटली कुतर दी. ये तो मिठाई है. चूहा खुशी से चिल्लाया. तीनों मिठाई के लिए रहने लगे. एक चालाक भेड़िया ने उन्हें लड़ते
देखा वह मिठाई खाना चाहता था। अपनी आंखें बंद करो और 10 तक गिनो। जो पहले गिनती तुम खत्म करेगा उसे यह मिठाई मिलेंगी। विद्या बोला, हमसे चालाकी करने कोशिश मत करो। पोटली हमें मिली है, तुम्हें इससे कुछ भी मिठाई नहीं मिलेगा। हाथी बोला। क्रोधित हाथी ने भेड़िया को अपनी मजबूत सूंड से हरा दिया। तीनों ने मिलकर मजे से मिठाई खाया। आता इरा पुढचं म्हणणार आहेस? श्लोक म्हणतेस तू? उग्रं वीरं महाविष्णुज्वलं तं सर्वतोमुखं नरसिंहं भीषणं भद्रं मृत्यो नमाम्यहम्। ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षयमामृतात्। छान, व्हेरी गुड. तर आता आपला मराठी महिना जो सुरू आहे, गणपती बाप्पा येतो, आपण गणपती बाप्पांची पूजा करतो आणि मग विसर्जन करतो. तो मराठी महिना कोणता असतो? भाद्रपद. भाद्रपद. आणि भाद्रपद नंतर कोणता महिना येतो मराठी महिना? अश्विन. नंतर कार्तिक येते. कार्तिक, मग मार्गशीर्ष, पौष, माघ, मग फाल्गुन. अरे वा, अश्विनला माझा वाढदिवस येतो. अरे वा. कधी असतो तुझा वाढदिवस? 12ला. नवरात्रात असतो. नवरात्रात. 12 ऑक्टोबर. ज्येष्ठाला असते. मॅम माझा 12 कार्तिक ऑक्टोबर. मध्ये येतो. कार्तिक मध्ये अच्छा. बर्थडे. इंग्लिश ज्येष्ठ कॅलेंडर मध्ये नुसार येते. कधी येतो? इंग्लिश 25 कॅलेंडर ऑक्टोबर. 25 ऑक्टोबर. इराचा 12 ऑक्टोबर. छान. आणि स्वरितचा कधी असतो? एक्झाम 2 जुलैला आहे. 2 जुलै. 2 जुलै. स्वरित तुझा कधी असतो? परीक्षा तुझा बर्थडे, वाढदिवस कधी असतो? 15 ज्येष्ठ. 15 जून. 15 ज्येष्ठ म्हणजे मार्च. 15 मार्चला असतो. जून. अच्छा. 15 मार्च. ओके. मग अश्विन महिन्यात आपला सगळ्यात महत्वाचा सण येतो, तो म्हणजे नवरात्र. या नवरात्रीमध्ये आपण काय करतो? घटस्थापना करतो. 9 दिवस देवीची उपासना करतो. कोणत्या देवीची माहितीये तुम्हाला? दुर्गा, दुर्गा, महालक्ष्मी, पार्वती, अंबा, गौरी, ही सगळी ज्या देवीची रूपं आहेत त्यालाच आपण पार्वती किंवा अंबा असं म्हणतो. तर पार्वतीच्या 9 अंबाबाई. रूपांची किंवा 9 रूपांची आपण आराधना करतो ते 9 दिवस, आणि 9 रात्री म्हणून त्यांना नवरात्र असं म्हणतात. मग पहिल्या दिवशी देवीचं अगदी छोटं रूप, म्हणजे अगदी 3-4 वर्षाची छोटीशी बालिका जी डोंगरावर, पर्वतावर फिरते, तिची उपासना करतो. तिला आपण शैलपुत्री असं म्हणतो. त्यानंतर थोडीशी ती मोठी होते आणि तप करायला लागते, तेव्हा तिला ब्रह्मचारिणी असं म्हणतो. तो नवरात्रीचा दुसरा दिवस असतो. असं पुढे करत 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 प्रत्येक दिवशी देवीचं एक रूप असतं.
मध्ये पंचमीला ती स्कंद माता म्हणून असते. स्कंद म्हणजे कार्तिकेय, कार्तिकेयाची आई म्हणजे बेबी आणि मम्मा यांची आपण पूजा करतो. असं करत करत 8व्या दिवशी 7व्या दिवशी काली रूप म्हणजे थोडीशी ज्याला आपण उग्र म्हणतो पण भक्तांना पावणारी काली देवीची आराधना करतो. 8व्या दिवशी दुर्गा, 9व्या दिवशी गौरी, महागौरी किंवा सिद्धिदात्री जी तुम्हाला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो ना ब्लेसिंग्स देते किंवा ब्लेस करते, प्रसन्न होते, आशीर्वाद देते, अशा सिद्धिदात्री देवीची प्रार्थना करतो. आणि दसऱ्याच्या दिवशी आपण तिला ते जे घट स्थापलेले असतात त्यांचं विसर्जन करतो. तर असा आश्विन महिन्यातला हा खूप मोठा उत्सव असतो किंवा सण असतो, त्याला आपण नवरात्र असं म्हणतो. त्यानंतर मग कार्तिक महिना सुरू होतो. तुम्हाला सगळे मराठी महिने माहिती आहेत ना? पूर्ण 12 महिने सांगा बरं पटापट, मग आपण वर्ग संपवू. चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन. फाल्गुन. शाबास, व्हेरी गुड. मग आता आपण आपला वर्ग हे करूया, संपूया. मग आता पुन्हा कधी भेटायचं? पुढच्या शनिवारी. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि तुमच्या एक्झाम शुभरात्री. शुभरात्री. उरलेल्या पेपर साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ठीक आहे, थँक्यू. शुभरात्री. बाय बाय. बाय.